नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय ज्ञान आधार क्रिएशन चॅनल. आपण सध्या राशी अशी कशी या विषयात भविष्यवेध घेतो. भविष्य मुळात जे अतर्क आहे, जे अगम्य आहे, जे कळत नाही, अशा गोष्टीमध्ये मानवाचा इंटरेस्ट भरपूर असतो. त्याची एक कुतूहलता असते आणि त्यामुळे ते त्याच्या मागे धावत असतो. भविष्य निश्चितच शास्त्र, त्या सिस्टीमनुसार म्हणजे त्याच्या पद्धतीनं जर तुम्ही त्याचा अभ्यास करत गेला, कला विकलांचा शोध घेत गेला, तर तुम्हाला निश्चित उत्तर मिळू शकतं. पण कसं आहे ना, आत्ताच्या युगात आपल्याला सगळं इन्स्टंट हवं असतं. त्याच्याकरता वेळ खर्च करायची तयारी नसते. आता मी थोडंसं याच्यातलं उदाहरण देतो. जातं हा प्रकार बघितलाय का तुम्ही? खालती असा जोत असतो, मोठा दगड, त्याला एक चिरे पडलेले असतात, वर एक गोल दगड असतो, त्याला एक खुंटी लावलेली असते आणि दोन व्यक्तीवरून ते दळतात. जातं दळताना त्याच्यात तुम्ही जे धान्य टाकाल त्या धान्याची तुम्हाला पावडर करून मिळते, मग तुम्हाला ती हवी तशी करून मिळते. भविष्याचं तसंच असतं. तुमच्या जन्माच्या वेळेला जो आकाशस्थ ग्रहांचा नकाशा आहे ते तुमचं बेसिक, म्हणजे ते न हलणारं आहे, ते तुमचं खालचं न हलणारं जातं असतं. आणि वर जे वसवलेलं असतं तो म्हणजे रोजचा डे टू डे रुटीनमध्ये फिरणारे आकाशस्थ ग्रहगोळ. आणि या दोन्हीचं ज्या वेळेला तुम्ही घर्षण करता, तर तुम्ही जर तुमच्यापैकी किती जणांनी जातं हा प्रकार बघितला आहे माहीत नाही, पण त्या जात्यावर जनरली दोन स्त्रिया बसलेल्या असतात आणि ते दळण दळत असतात. आपल्या आयुष्याचं तसंच आहे. एक पत्रिका आणि वर ठेवलेला आपला रेग्युलर रुटीनल आकाशाचा ग्रहाचा नकाशा, हे हालचाली, आणि त्यात सटवाई आणि आपण बसून दळण दळत असतो. आपण ठरवायचं असतं की येणारं पीठ भरड पीठ काढायचंय, जाडसर पीठ काढायचंय, मौसूद तलम पीठ काढायचंय, काय करायचंय हे ठरवणारही आपणच असतो. या शास्त्रात सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की जे काय तुमच्याबाबत घटना घडेल त्याच्यात 99% भागीदार तुमचे मेहनतीचे कष्टाचे असतात, 1% दैवाचा असतो. तो असणं महत्वाचं असतं बरं का. पण कसं आहे ना, बघा, तुमचं तुम्ही आठवून बघा, तुमच्यापैकी किती जणांनी स्वतःच्या फॅमिली डॉक्टरला लग्नाला बोलवलं होतं? नाही रे. अशा वेळेला डॉक्टर आठवतच नाही. डॉक्टर कधी आठवतो? अंग दुखायला लागलंय, काहीतरी आजार झालाय, मग डॉक्टर आठवतो. क्वचितच प्रसंगी फॅमिली डॉक्टरला एखाद्या कार्यक्रमाला बघतो मी, किंवा ते कार्यक्रमाचे होस्ट देखील किंवा जे अभ्यंगत मुख्य असतात ते सांगतात की हा, हे आमचे फॅमिली डॉक्टर अमुक अमुक. कारण अशा आनंदाच्या प्रसंगाला फॅमिली डॉक्टरची आठवण नाही होत. तसंच जेव्हा आपल्या कार्यात काहीतरी विघ्न निर्माण होतं ना, तेव्हा आपल्याला पत्रिका आणि ज्योतिषाची आठवण होते. जोस्तोपर्यंत सगळं सुरळीत चाललंय तोपर्यंत आपण त्याच्याकडे बघतही नाही. गंमत हीच आहे की ज्योतिषशास्त्र हे तुमच्या साधनेचा भाग जर असेल तर घडणाऱ्या घटना तुम्ही हव्या तशा वळवू शकता. किंबहुना तुम्हाला तुमचे वेज, म्हणजे असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठंतरी चाललेला असतात तुम्हाला 2 मार्ग दिसतात. त्यातला एक मार्ग चकवा देणारा असतो आणि एक मार्ग व्यवस्थित पोचवणारा असतो. पण आपण जनरली असं बघत असतो की शॉर्टकटनी कसं जाता येईल, जवळचा मार्ग कुठला पडेल.
ज्याच्यातनं मला मेहनत कमी लागेल, मला कष्ट कमी लागतील आणि असा मार्ग नेहमी तुम्हाला चकवा देत असतो. पण गंमत बघा ना की आपण तेच मार्ग शोधतो. मग ते मार्ग शोधल्यानंतर आलेल्या अडचणींना जबाबदार कोण असतो? आपणच असतो. आपण मात्र म्हणताना म्हणतो नाही चला नशिबाने साथ नाही दिली. अरे नशिबाने साथ देण्याकरता तू योग्य मार्ग निवडला पाहिजे ना. त्याच्याकरता तुझी पूर्वपीठिका पूर्व साधना थोडीफार असली पाहिजे. हा एवढं निश्चित आहे की भविष्य हे शास्त्र तुम्ही गायडन्स म्हणून वापरू शकता. कुठं चुकतोय मी किंवा कुठं मी चुकू नये किंवा कुठं मी सावधगिरी बाळगावी हे या शास्त्रात निश्चित तुम्हाला कळेल. पण ते कळण्यासाठी सगळ्यात पहिले तुमची त्याच्यावर काहीतरी आराधना असली पाहिजे, त्याच्या बाबतची काहीतरी साधना असली पाहिजे. आतापर्यंत आपण राशी आणि त्याच्या विविध स्वभावाच्या बाबत एक नवविनोद पद्धतीनं बघितलं. पण आता थोडंसं गांभीर्याने त्याकडे बघून मी सांगतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी चेंज. खूप वेळा असं होतं की एखाद्या गोष्टीबाबत आपण एक 5-7 वर्षानंतर आठवण काढून चर्चा करत बसलेलो असताना म्हणतो नाही तेव्हा माझं थोडंसं चुकलं असं, मी तसं नको होतं वागायला. आणि मित्र तेच चुकू नये ते त्या वेळेला लक्षात यावं याबाबतची गाईडलाईन जे देतं ना त्याला भविष्यशास्त्र म्हणतात. काय केलं म्हणजे पाऊल चुकीचं पडणार नाही, तुमचं घसरणार नाही हे सांगणारं जे शास्त्र ते भविष्यशास्त्र. आत्ता असं झालेलं आहे ना की सगळेजण या शास्त्राकडे अशा दृष्टिकोनानं बघतात की बस याच्यातनं मला काही ना काहीतरी लाभ मिळाला पाहिजे. माझं हे काय बरेच दिवसात मला नोकरी नाही लागली ना, मी आता मी अमक्या याच्याकडे गेलो, त्यांनी एक खडा दिला, तो खडा घातला मला 3 महिन्यात नोकरी मिळाली. असं असतं नाही. मग जर तो तसा खडा हे केलेला असेल तर त्यांनी त्याच्यावर काहीतरी त्याचे संस्कार घातलेले असते. पण त्या खड्याने तुम्हाला जो आत्मविश्वास दिला त्याच्यावर तुम्हाला नोकरी मिळाली. पण हे शास्त्र ज्या वेळेला तुम्ही विचारात घेत असता खूप वेळेला म्हणजे मी बऱ्याच जणांशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की या शास्त्राच्या गाईडलाईननुसार आम्ही चाललो ना आमचं व्यवस्थित झालं. अरे बरोबर आहे ना. जो कोणी अभ्यासक होता तुमच्या वेळेला त्यांच्या समोर बसलेला जो कोणी पत्रिकेचा अभ्यासक होता त्यांनी पत्रिकेची स्टडी नीट करून कुठला ग्रह कधी गोचरीनं तुमच्या कुठल्या ग्रहाच्या आसपास येणार आणि त्याचा तुम्हाला त्रास फायदा काय होणार तोटा काय होणार. जर तोटा होणार असेल तर त्या तोट्याला कमी करण्याकरता त्यांनी समर्पक उपाय तुम्हाला दिले आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे केले किंवा त्याची त्याने सहाय्यता काय असेल ती दिली आणि ती तुम्ही भक्तिभावाने केली. त्यामुळे तुमचे प्रश्न अगदी साधं सरळ कॉमन गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट.